नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत साळुंके. स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण आज लावणी लावायला चाललो आहोत. आपली लावणी लावायची आज, कारण आपल्या इकडची भातशेती पूर्ण ही पावसावर अवलंबून आहे आणि कालपासून पाऊस पडायला जोरदार सुरुवात झाली. भरपूर जोरात पाऊस पडतो आहे. काल आपण निकूची लावणी लावलेली, आज आपली लावणी आहे. कशा पद्धतीने इकडे लावणी लावतात ही अर्थात या व्हिडिओत बघणार आहोत आपण. आणि आपली भातशेती पूर्ण पावसावर अवलंबून असल्यामुळे पावसाची वाट पाहावी लागते. पाऊस चालू झाला आहे कालपासून आणि जोरात पाऊस असल्यावरच तिकडे आपण लावणी लावू शकतो. आणि कालपासून भरपूर पाऊस पडतो जोरात. तर आज आपण लावणी लावण्यासाठी चाललो आहोत. चला आता निघूया. आपण भाकरी घेऊन चाललो आता. सकाळच पप्पा गेलेत लवकर, म्हणजे डाळ काढण्यासाठी. दाडशातली डाळ काढून झाल्यानंतर रुपये काढून झाल्यानंतर मग ती लावायला लागतात. मग ती सकाळपासून काढत आहेत. चला आता आपण जाऊया तिकडे. आता घरी आहोत आपण. तर आता आपण निघालेलो आहोत लावणी लावण्यासाठी. निकू पण तयार होऊनच आला आहे. निकून खत घेतला आहे, तो खताचा छोटा डबा. एक मोठा डबा घेऊन गेलेत तिकडे पप्पा. आणि देऊ पण आता भाकरीचा पिशवी घेतला आहे. इकडनंच तो कॉलेजला जाणार आहे. कॉलेजवरनं बोलतो लवकर येईन तेव्हा लावणी लावायला परत येतो लगेच. आज सुट्टी घेत नाही तो. त्याला निकूची दररोज सुट्टी असते, त्याला पाहिजे तशी सुट्टी भेटते. हो ना निकू? त्याला काय नाही, पाहिजे तेव्हा निकूची सुट्टी असते. ते नदीला पाणी आहे आता, जोरात आहे. मोठं पाणी आहे ना. बघूया, गेलो तर जाऊ. पाऊस नाही पडला पाहिजे. नदीलाही मोठं पाणी आहे जरा. गाडी घेऊन जाऊया आपण तिकडे, म्हणजे परत काय सामान लागलं तर घ्यायला यायला बरं पडतं. आणि जरा लांब आहे थोडं अंतर. इकडे आपले ह्या मळ्यात, इकडच्या अशा लांब सरळ दिल्या आहेत. 6 आहेत मळ्या ह्या लावायच्या आहेत. आणि काल आपण ह्या 4 मळ्या लावलेल्या, ह्या मोठ्या मळ्या आहेत एवढ्या. ह्या लावून झाल्यात काल. आज ह्या लावायच्या आणि झाल्यानंतर मग बंड्याकाच्या तिकडच्या वरच्या बाकी आहेत 3, त्या लावायला जायच्यात. हा ट्रॅक्टर आपला. आज सुट्टी आहे का? तिकडनं आमच्या शेतात हे नांगरण्यासाठी आलेले माणसं, हे आमचे मजूर, कुरीच्या. हा मजूर 9 वाजता आले. 9 वाजता टायमिंग बघा चहाचा. चहा घेतल्याशिवाय कामाला सुरुवात नाही. नाही, सकाळी लवकर आले. मजूर नाही, डालेवाले. डालेवाले शेतकरी. मजूर नंतर टायमिंगला. आम्ही मजूरच नाही, तुम्ही शेत ना. पाणी वाजतंय ना. यश काय ते रात्रभर मासे पकडून दमलाय. कालवरती पकडले, आता उठलाय. काय नाही नाही तर मी नाही गेलेलो. मग मला नाही, मी गेलोच नाही. मासा चढत का नाही पण काय माहिती. तुम्ही कुठे आलाय? आमची काळी चाय. मित्रांनो, भाता देऊन चाय पिण्याची मजाच वेगळी. आणि ती कुरीच्या लय भारी, एकदम मस्त मजा येते. बाकीच्यांची झाले चहा पिऊन, आपण आता चहा प्यायला घेतले. आपण चाय पिऊन झाल्यानंतर ह्या मुठा धुवायच्या आहेत. ते भात काढलेलं आहे ते इथे या पाण्यात आणून धुवायचं आणि इकडून असं खालून वरती लावत जायचं आहे लावणी.
तर चाय पिऊन घेऊया आणि काम करायला सुरुवात करूया. मित्रांनो आता बऱ्यापैकी काम झालेलं आहे आपलं, म्हणजे अर्धं काम झालं आहे तसं म्हणायला. म्हणजे जेव्हा डाळ काढून होते तेव्हा अर्धं काम होतं, त्यालाच भरपूर टाईम जातो डाळ काढण्यासाठी. या दाडशातली डाळ निघाले, आता कोपरा फक्त बाकी राहिला आहे. आणि पाऊस असल्यामुळे आपल्याला व्हिडिओ नाही काढायला मिळाला. पावसाने आज पण जोर धरला आहे तसा. इकडे पाणी नाही घेतलं तरी पावसामुळे खूप चिखल झाला आहे, बऱ्यापैकी झाला. अजून चिखल करायचं आहे इथे. आणि तिकडे चिखल झाला आहे, तिकडे आताच लावायला सुरुवात केली. आताच लावायला सुरुवात केली. आणि इकडे ह्या अशा प्रकारे मूठ धुवायच्या या आपण डाळ काढून झाल्यानंतर. म्हणजे ह्याला जो चिखल असतो तो ठेवायचा नाही, पूर्ण मूठ अशी क्लिअर करायची खालनं. थोडासा असं राहिलं तर चालतं. आणि ह्यावर्षी रोप पण बरीच मोठी झालीत, पावसामुळे लावायला नाही भेटले आपल्याला. कमी पडणार आहे तुला हा कमी पडणार आहे. काय भरपूर आहे बघ. गाव चॅलेंज हां गेल्या वर्षी पण काय आलं एवढ्याच्या शेवटी हां बघ ना, आता पण तसंच वाटते ना. आता बघ कुठं राहिलं. गच्च राहायला लागतं ना, पट्टा लांब आहे. हां पूर्ण इथपासून आपल्याला इथपासून तिकडे असं लावायचं आहे तिथपर्यंत. तिकडे वरती ते कॅबिन आहे तिथपर्यंत. आणि ते आता दाढ काढत आहेत. ही दाढ पण बघा कशा प्रकारे काढतात. काही रोपं पण जवळपास 1, 2, 3 विताची रोपं झालेली आहे ती. ही आमची डाळ. हो बांधतात ते दाखवा. हे डाळ काढायची असेल रोप 21 दिवस झाल्याशिवाय रोप काढायचं नसतं. 21 दिवसाची वेळ. हे उगवायची असं पकडायचं. हा पकडायचा. हा बोट. याच्यामध्ये अशा प्रकारचं हे करायचं, पूर्ण मूठ तयार करायची. आता थोड्याच माईचे राहिलेत मुठा धुवायच्या, बऱ्याचशा झाल्या अशा. मित्रांनो आता ती मई लावून झाली वरची. एक छोटासा कोपरा बाकी राहिला आहे. आणि आता हा मई चिखल करायला घेतला आहे. ही मई लावायची, नंतरला ह्या दाडशा द्यायचा. हा दाडशाचा पण कोपरा बाकी राहिला आहे छोटासा एकदम. आता वरती मूठ नेऊन ठेवतो यश. तर जाऊया आपण पण. आता मित्रांनो ही पण मई झाले लावून होत आले. कोपरा राहिला थोडा. आपण ह्या मुठा टाकलेल्या त्याला मूठ बोलतात. बांधून झाल्यानंतर आपण दिलेल्या आहेत.
आता हा दाडसा आहे त्याची फोड करायला घेतले. फोड झाल्यानंतर चिक्कल करणार त्याच्या. आणि ह्या जागेचं नाव पाल आहे, पाल बोलतो त्याला. आपण पालातल्या मळ्या लावतो आहे, नंतरला त्या वरच्या लावायच्या आहेत. आज बघूया, आज बहुतेक संध्याकाळ होणार. अजून वरती 3 बाकी आहेत, त्या पूर्ण व्हायला संध्याकाळ जाईल. आणि आपलं शृंगारपूर गाव हे हनुमान मंदिर, इथे ह्या साईडला तलेवाडी आहे. परत तिकडे वरती बौद्धवाडी त्या साईडला, इथे खाली मस्केवाडी, इकडे वरची वाडी. आणि आपण ह्या जागेवर ग्रामपंचायतीच्या इथे समोर, इथे आपली ग्रामपंचायत आहे गावची. इथे आपण आता लावतो आहे या साईडला. या मूठ उचलून न्यायचे आहेत, पण हे जुगाड बघा या दोघांचा काय चालू आहे. हे हातगाडी आहे, ग्रामपंचायतीतून भेटलेली, तिचा पुरेपूर वापर करत आहेत, पुरेपूर. ह्याच्याने हे दोघं ट्रिप मारत आहेत. फुल जुगाड ना. 100 रुपये टेम्पोवाली फिलिंग येते. टेम्पोवाली फिलिंग येते. आता हे मळीतून नेण्यापेक्षा हे रस्त्याने, इकडून असं रस्त्याने घेऊन जाणार तिथे, आणि त्या कॅबिनच्या इथे ठेवणार तिकडं त्या साईडला. खूप जुगाडू चाललाय. सेम टेम्पोची बस एवढं कशाला बांधतोय. नाही, टेम्पोची फिलिंग आहे. हे हा टेम्पो मला कोण आहे. ते बोलतात ना, कोण. जो ड्रायव्हर असतो ना त्याला काय गाडीची पडलेली नसते. हा तसं आहे काय. हा टेम्पो मालक मेंटेनन्स करायला फ्री मध्ये मिळाले, फ्री मध्ये. 100 रुपये. उतरव उतरव. हो आमचा आता हो दे. आरामात उतरव. आमचे 10 मलचंडे लागतील, एवढं घ्यायचं आहे. इकडे 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 पडेल बघ. झालं ना आता आणून. ते तिकडं ना, तिकडे घेऊन जायचं त्या साईडला. आम्ही किती मेहनती पोर आहोत. तू ना काम करता. काय काम चोर आहे ते, काम चोर. एक नंबर. जेवून आरामात आलेत, 3 वाजता आलेत. जेवायला गेले 1 वाजता तो. मित्रांनो, आता ही लाचची मळी आहे आपली, ही शेवटची मळी बाकी राहिले. काय करतोस बाबा? लावतात कसे ते बघूया. काकींची वेगवेगळी स्टाईल आहे सगळ्यांची. प्रत्येक जण वेगवेगळ्या याच्यानं लावतो असं. कधी या म्हणजे तिकडची पातळ इकडं पुढं आली ना. मित्रांनो, आता आपली लावणी लावून झाली. 6च्या 6 मळ्या लावून झाल्यात. ह्या खालच्या 3 आहेत ते मोठ्या आहेत, ह्या वरच्या 3 छोट्या आहेत. आता संध्याकाळचे 6 वाजले. मित्रांनो, आजचा पूर्ण दिवस आपला गेला लावणी लावण्यासाठी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपली लावणी लावून झाली आहे. जशा पद्धतीने इथे लावणी लावतात ते या व्हिडिओ दाखवलेले आहे आपण. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.